एका फोनने सगळं काही बदलून टाकलं. पोलीस काका, मी माझ्या बायकोला संपवलंय, मला अटक करा. असा फोन कोल्हापूर पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये आला आणि पोलिसांचं लक्ष क्षणार्धात एका छोट्याशा घराकडे वळलं, जिथे गळा चिरलेली एक महिला मृत अवस्थेत आढळून आली होती. ती महिला म्हणजे अस्मिता पाटील, वय वर्ष 44, आणि आरोपी होता तिचा पती परशुराम पाटील, वय 44. परशुराम पाटील आणि अस्मिता यांचा विवाह 15 वर्षापूर्वी झाला होता. दोघं मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटण गावचे. परशुराम अत्यंत शांत स्वभावाचे काम करणारे. सुरुवातीला गावात शेतीवर आणि काही इतर कामे करून त्यांचं घर चालत असे. पण काही वर्षापूर्वी आर्थिक अडचणीमुळे त्यांनी गावातील घर विकून कोल्हापूरमध्ये स्थलांतर केलं होतं. आता ते महालक्ष्मी नगरमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. पत्नी अस्मिता, दोघे मुलं आणि वृद्ध वडील यांच्यासोबत सुरू असलेलं त्यांचं आयुष्य वरून पाहता शांत वाटायचं, पण आतून ते तणावानं भरलेलं होतं. उद्यमनगरमधील एका फोंडरीत परशुराम नोकरी करत होते. महिन्यांच्या शेवटी घर चालवणं कठीण व्हायचं. खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जामुळे त्यांच्यावर मानसिक दडपण वाढत चाललं होतं. अस्मिता ही शांत स्वभावाची, कुटुंबासाठी समर्पित स्त्री होती, पण तिला सुद्धा घरखर्च आणि कर्जाच्या ओझ्यामुळे ताण येत होता. परशुराम आणि अस्मिता यांच्या संसाराला सुरुवातीला काही अडचणी नव्हत्या, पण गेल्या काही वर्षात आर्थिक अडचणींनी त्यांचं नातं पोखरायला सुरुवात केली होती. परशुराम यांनी घर विकून मिळालेली रक्कम, हात उसने घेतलेले पैसे आणि मुलांच्या नावावर फायनान्स कंपनीकडून घेतलेले प्रत्येकी 1 लाखाचं कर्ज याविषयी अस्मिता कधी स्पष्ट बोलली नव्हती. हीच गोष्ट परशुरामच्या डोक्यात घर करून राहिली होती. यावरून त्यांच्यात सतत वाद होत होते. हा वाद आता केवळ तोंडावर बोलून संपत नव्हता, तर हा राग, मनस्ताप आणि हतबलतेचं रूप घेऊन येत होता. 5 ऑगस्ट मध्यरात्री परशुराम, अस्मिता आणि त्यांचे वडील घरात होते. मुलं कुठेतरी बाहेर गेली होती. वडील दुसऱ्या खोलीत झोपले होते आणि मग एका क्षणात सगळं बदलून गेलं. परशुराम आणि अस्मिता यांच्यात पुन्हा एकदा पैशांवरून वाद झाला. अस्मिताने स्पष्ट उत्तर न दिल्याने परशुरामचा संताप अनावर झाला आणि रागाच्या भरात परशुरामने अस्मिताचा गळा दाबून तिला बेशुद्ध केलं. पण तिथेच तो थांबला नाही. किचनमध्ये जाऊन चाकू आणला आणि त्याने तिचा गळा कापला. हत्येनंतर परशुराम तसाच काही वेळ तिच्या शवाजवळ बसून राहिला. रागाच्या भरात आपण हे काय केलं त्याची चूक त्याला कळली होती. तेव्हा त्याने स्वतः पोलिसांना फोन केला. अत्यंत शांत आवाजात तो म्हणाला, मी माझ्या बायकोला मारलं आहे. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. परशुरामला ताब्यात घेण्यात आलं. चाकू जप्त करण्यात आला आणि एक सामान्य कुटुंबाचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं. या घटनेनंतर पाटील दाम्पत्याची 2 मुलं पूर्णतः हादरून गेली आहेत. एका रात्रीत त्यांचं संपूर्ण विश्व कोसळलं. आईचा मृत्यू आणि वडील तुरुंगात. या दुहेरी आघाताने ही मुलं मानसिकदृष्ट्या खचली आहेत. नातेवाईक आणि शेजाऱ्यांच्या मदतीने या मुलांनी बुधवारी पंचगंगा स्मशानभूमीत आईवर अंत्यसंस्कार केले. महालक्ष्मी नगरमध्ये एक वेदनादायक शांतता पसरलेली होती. आपलं आयुष्य, आपली नाती हे एकमेकांच्या विश्वासावर उभं असतं. पण एकदा का राग, संशय आणि अहंकार या गोष्टींनी डोकं वर काढलं की नात्यांचं घर क्षणार्धात कोसळतं. परशुराम पाटील आणि अस्मिता यांचं नातंही तसंच मोडलं. एका क्षणाच्या रागात, एका चुकीच्या निर्णयात एक बायको आपल्या प्राणाला मुकली आणि 2 निष्पाप लेकरं आई वडिलांविना पोरकी झाली. ही घटना आपल्याला शिकवते की कोणतीही समस्या हत्येने सुटत नाही, उलट एक जीव जातो आणि उरलेल्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुम्हीही कधी अशा वळणावर आलात तर कृपया थांबा, विचार करा, बोलून मार्ग काढा. कारण शांततेतून मिळणारी माफक निराशा रागातून होणाऱ्या अपरिवर्तनीय हानीपेक्षा केव्हाही चांगली असते. ही फक्त एका खुनाची गोष्ट नाही, ही आहे एका तुटलेल्या संसाराची,
ताणलेल्या नात्यांची, आर्थिक विवंचनेत भरडल्या गेलेल्या 2 जीवांची कहाणी. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.